गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे ना, त्याला असं वाटतं की पैसा हा म्हणजे सर्वस्व आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की किती पैसा मनुष्याने कमवला म्हणजे तो माणूस श्रीमंत समजावा। असा माणसाकडे किती पैसा असेल तेव्हा तो श्रीमंत होईल। बघा, सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे। याचं फार सुंदर छान उत्तर बघा संत तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे। बघा, नीतिधर्माचं आचरण ठेवावं, मुळाबाळांचं रक्षण करावं, आईवडिलांची काळजी घेता यावी आणि सर्वात महत्त्वाचं कारण की आबरूने जगता यावं। इतका पैसा जवळ असला ना की तो मनुष्य श्रीमंत समजावा। बघा, अनेक संतांनी किती पैसा असावा म्हणून मनुष्य श्रीमंत होईल अनेक संतांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत। स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की माणसाचं स्वतःचं रक्षण करता यावं आणि आबरूने जगता आलं ना तर तो मनुष्य श्रीमंत समजावा। आपल्यावर एकही डाग न लागता तो मनुष्य जर जगला ना तोच सर्वात श्रीमंत आहे। पण आजचा हा कलियुगातील मनुष्य मात्र पैसा, जो नाशवंत पैसा आहे ना त्यालाच तो श्रीमंत मानत आहे। म्हणजे काय? म्हणजेच नश्वर जगामध्ये हा असणारा पैसा, हा कागद स्वतःकडे आला ना की तो स्वतःला एवढा श्रीमंत समजायला लागतो ना, अहंकारी होऊन जातो, लोभ त्याच्यामध्ये निर्माण होतो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाला एकदम सुसज्जपणा आबरूने जगता यावं। बघा, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता यावा। एवढा जरी पैसा मनुष्याकडे असेल ना तर तो मनुष्य श्रीमंत आहे असं समजून जावं। समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो आणि मृत्यूनंतर जेव्हा मनुष्य यम लोकामध्ये जातो ना तेव्हा यमदेव त्यांना त्या मृत्यू झालेल्या मनुष्याला बघा त्या जीवाला पहिला प्रश्न विचारतो। तो म्हणजे कोणता? की तू पूर्ण आयुष्यामध्ये काय केलंस आणि तुझी पुंजी किती आहे, तुझ्या कर्माची पुंजी आहे तरी किती? तेव्हा तुम्ही धन दाखवणार आहोत का? बघा, विचार करा। कारण जेव्हा आपल्याला परमेश्वर प्रश्न विचारेल की तुम्हाला पहिला पेपरचा प्रश्नच तो असेल की तुमच्याकडे तुम्ही मिळवलेली मनुष्य देहामध्ये जेव्हा तुम्ही हे 50-60 वर्षाचं आयुष्य जगलात त्यामध्ये तुमच्याकडे पुंजी शिल्लक किती राहिलेली आहे, तेव्हा तुमच्याकडे काही उत्तर असणार आहे का? पण ज्यांचे कर्म चांगले होते, ज्यांनी आईवडिलांचा सांभाळ केला, जो आबरूने व्यवस्थित जगला, त्याच्याकडे पुंजी नक्कीच असणार आहे। ज्याच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग होता, परमार्थाचं श्रवण होतं, त्याच्याकडे पुंजी भरपूर असणार आहे। पण जो पैशाच्या लोभापायी अहंकारी बनला, पैशाच्या लोभापायी पूर्ण मैत्रीमध्ये विषाचं वातावरण निर्माण केलं, पूर्ण कुटुंबामध्ये कलह निर्माण केला आणि पूर्ण संसारामध्ये त्या पैशाने त्याचा घात केला। बघा, त्या मनुष्याला बघा जेव्हा मृत्यूनंतर होईल ना, मृत्यू होईल तेव्हा त्याचा पेपर असेल ना तो पूर्ण कोरा असेल। म्हणून प्रत्येक मनुष्यानं वस्तुस्थिती स्वीकारायला हवी। कारण प्रेम असतं ते बालपणी फुकट मिळत असतं आणि तरुणपणी ते कमवावं लागत असतं आणि म्हातारपणी मागावं लागतं। कारण ही वस्तुस्थिती आहे, ही जीवनाची वस्तुस्थिती आहे ना, ती प्रत्येकानं स्वीकारायला हवी। आपण बघतो घरासमोर गाड्या असतात, रुबाबाला श्रीमंती समजू नका, कारण हा रुबाब असतो ना बघा, हा श्रीमंत माणसाचा कधीच रुबाब नसतो। पण ज्याच्या घरात
ज्याच्या घरामध्ये म्हातारी माणसं जेव्हा तुम्हाला हसताना दिसतील ना, तेव्हा समजून जावं की हे घर आहे ना, हे श्रीमंताचं घर आहे. बघा, आपण वस्तुस्थिती बघतो की बघा, कुत्री, जनावरं, बघा, पाळीव प्राणी असतात, ते घराच्या आतमध्ये असतात. आणि आपले म्हातारे आईवडील असतात ना, ते घराच्या बंगल्याच्या बाहेर असतात. कारण का? कारण ते वयोवृद्ध झालेले असतात. बघा, आजच्या या तरुण पिढीला बघा, त्यांना घाण वाटत असते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात सुद्धा म्हातारपण येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांशी जसे वागाल ना, तशीच मुलं तुमच्याशी वागणार आहेत. म्हणून श्रीमंताचं घर कोणतं हे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. माणसाचा जन्म असतो तो प्रत्येक घराघरामध्ये होत असतो, परंतु माणुसकी असते ना, ती ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते. माणुसकी जिथे जन्म घेते ना, तेथे परमेश्वराचं वास्तव्य नक्कीच असतं. बघा, प्रत्येक घरामध्ये बघा कितीतरी मुलं जन्माला येतात आणि कितीतरी म्हातारी होऊन बघा मृत्यू होतो. पण प्रत्येक घरामध्ये माणुसकी असते का? कधीच नसते. इथे माणुसकी समजावं कसं की बघा, एखादा वाट वसरू आला, बघा, एखादा भुकेलेला आला, त्याला भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला बघा पाणी द्यावं, असं आपल्या घरामध्ये घडतं का? बघा, कधीकधी आपण कुठेतरी पाहुणे जातो आणि पाहुणे गेल्यानंतर 15-20 मिनटं पाहुणा होऊन सुद्धा घरातून बघा आतून पाणी येत नाही. बघा, ही माणुसकी होते का? कधीच नाही. म्हणून मनुष्याने निदान समोरचा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतो, बघा, त्याला काही विचारत बसू नका, अगोदर त्याला पाणी प्यायला द्या. कारण का? कारण प्रत्येक घराचा एक नियम आहे, जिथे परमेश्वर वसतो ना, तिथे निदान पाणी मिळतं. आणि जिथे पाणी मिळत नाही, तिथे परमेश्वर कधीच वास्तव्य करत नाही. म्हणून प्रत्येक घरामध्ये जर आपला परमेश्वर आहे, परमेश्वर वास्तव्य करतो कधी? की ज्या घरामध्ये संस्कृती बघा टिकली जाते, ज्या घरामध्ये परमार्थाचं श्रवण घडलं जातं, ज्या घरामध्ये पूर्ण सुखमय वातावरण असतं. जरी तुम्ही किती श्रीमंत आहात, तुमच्याकडे काय आहे याला अजिबात महत्त्व नाही. कारण या कलियुगामध्ये बघा भुकेलेल्यांनी मेलेला अजून कोणी पाहिला आहे का? की ज्याला अन्नच भेटलं नाही, असा कोणीच नाही. ज्याला दात दिले आहेत, ज्याला तोंड दिलं आहे ना, बघा, त्याला चाऱ्याची सुद्धा व्यवस्था भगवंताने नक्कीच केलेली आहे. कितीही भिकारी असू द्या, पण तो भुकेने कधीच मरत नाही. तर आपली परिस्थिती तर अतिशय सुंदर आहे. काही घरांमध्ये तर बघा अशी परिस्थिती आहे, बाहेरच्यांचा तरी विचारच सोडून द्या, पण स्वतःच्या आईबापाला सुद्धा 2 वेळचं अन्न दिलं जात नाही. बघा, एवढी परिस्थिती निर्माण होण्याचं कारण काय? तर तो आहे पैसा, तो आहे अहंकार, तो आहे लोभ. एवढा हा पैशाने बघा माणसाच्या जीवनामध्ये एक हाती एवढा पैसा येतो ना, का तो पैसा जेव्हा येतो ना, तेव्हा अहंकार आणि लोभ घेऊनच येत असतो. आणि जो अहंकाराला चिकटून बसतो, लोभाला चिकटून बसतो, त्याची अधोगतीच होत असते. पण मनुष्य बघा मनामध्ये विचार काय करतो की माझ्याकडे आता पैसा आलेला आहे, आता मी श्रीमंत झालेलो आहे. पण मनुष्य तेव्हा श्रीमंत होतो का? जर तुमच्या जीवनामध्ये पैसा असेल, धन असेल, पण त्या पैशामध्ये लोभ आणि अहंकार असेल ना, तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. पण त्याच्या उलट बघा काही माणसांकडे एवढा पैसा असतो, एवढा धन असतो, ठेवायला सुद्धा जागा नसते, पण त्यांच्याकडे नम्रपणा असते. आणि जिथे नम्रपणा असते ना, तो पैसासुद्धा तसाच टिकून राहतो, पिढ्यानपिढ्या तसाच टिकून राहतो. त्या पैशाला कधीच गाळबोट लागत नाही आणि तो कमीसुद्धा होत नाही. पण ज्यांच्याकडे असा अचानक पैसा येतो ना, बघा त्यांचा रुबाब बघा त्यांचा तो अहंकार बघा, पण त्याची अधोगती नक्कीच ठरलेली असते. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जगाच्या बाजारामध्ये आहे ना, तुम्हाला सर्व काही मिळेल, पण आईची माया आहे आणि वडिलांचं प्रेम आहे ना, ते
ते कितीही पैसे जरी खर्च केले ना तरी कधीच मिळणार नाही. बघा, एकदा आईवडिलांचा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला दुसरे आईवडील मिळणार आहेत का? कधीच मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आईवडील आहेत ना, तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दुःख आणू नका. कारण जो मुलगा असतो ज्याच्या जीवनामध्ये आईवडिलांच्या चेहऱ्यावर दुःख येतं ना, तो अधोगतीला प्राप्त होत असतो. प्रत्येक जीवनामध्ये तो दुःखी होतो. त्याने कितीही धन कमवला, कितीही पैसा कमवला तरीही त्याला अजिबात मोळ नसेल. कारण का? बघा, कधी कधी एखाद्याची बायकोच आजारी पडेल, कधी कधी असा रोग त्याला जडेल ना, त्याचा सर्व नाश होऊन जाईल, सर्व नष्ट होऊन जाईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, आपले आईवडील जर श्रीमंत कधी असतील की जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, त्यांच्या चेहऱ्यावर सुख निर्माण झालेलं असेल, तर तो व्यक्ती श्रीमंत समजावा, नाहीतर तो भिकारीच असतो. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, तुम्ही आयुष्यामध्ये कितीही नाती बनवा, कितीही मित्र बनवा, कितीही वेगवेगळे नाती बनवा, तुम्ही जरी लाखो जरी नाती बनवली ना, त्याला काहीच मोल नाही. सगळी नाती असतात ती नकळीच असतात. जेव्हा वेळ येते ना तेव्हा सगळे साथ सोडून जातात, कुणी आपल्या जवळ राहत नाही. पण आयुष्यात दोनच नाती अशी आहेत, एक आईची मायेचा हात आणि दुसरी बापाची साथ, आयुष्यभर सोबत राहतात. बघा, आपल्या कितीही चुका झाल्या ना तरीही प्रत्येक आई असते ती आपल्याला साथ देत असते. कितीही चुकलो आपण, बघा, बाहेरच्यांच्या नजरेमध्ये आपण गुन्हेगार आहोत, पण प्रत्येक आई असं बोलते का माझा मुलगा गुन्हेगार आहे, त्याने चोरी केली आहे. तुम्ही किती जरी लबाडी केली ना तिच्यासाठी तुम्ही लहानच असता. प्रत्येक बघा, आई असा कोर्ट आहे ना, प्रत्येक गुन्ह्याला क्षमा केली जाते. या आईसारख्या कोर्टाशिवाय बघा तुम्हाला कुठेच गत्यंतर नाही. बघा, तो एकच असा कोर्ट आहे की तुम्ही कोणताही गुन्हा केला ना तिच्या कोर्टामध्ये क्षमाच असते. आणि बापाची साथ ज्याच्या जीवनामध्ये नाही ना, बघा, बापाचा आधार असतो, बापाचा हात असतो. बघा, कुणाच्या नशिबामध्ये बाप नाही ना त्यांना विचारा बापाची साथ काय असते. म्हणून प्रत्येक मुलानं आपल्या आईवडिलांना जपायला हवं. जर तुमच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये आनंद जर निर्माण होत असेल ना तर तुम्ही या जीवनातले, या विश्वातले सर्वात श्रीमंत आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर सर्व दरवाजे जरी तुमचे बंद झाले ना तरी सद्गुरू हृदयाचा दरवाजा असतो ना, तो कायम उघडा असतो. म्हणून अपेक्षा जर ठेवायची असेल ना, जर प्रेम जर कुणावर करायचं असेल तर सद्गुरूपासून अपेक्षा ठेवा. इतर लोकांपासून अजिबात ठेवू नका. कारण अडचणीत असाल ना तर सद्गुरू नक्कीच तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, आणि मार्ग सापडत नसेल ना तर मार्गसुद्धा दाखवतील. म्हणून अश्रू धावत नसतील तर पुसतील सुद्धा, अशक्य तेही शक्य करतील. त्यांचं नाव काय आहे? सद्गुरू. म्हणून जीवनामध्ये आईवडिलांच्या नंतर जी दुसरी आई आहे ना तर ती सद्गुरू आई आहे. त्यांच्या जीवनामध्ये बघा, आईवडील नसतील, आईवडिलांचा मृत्यू झालेला असेल, तर जेव्हा मनुष्याच्या जीवनातील आईवडिलांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्यांना सद्गुरू आई सांभाळून घेते. आणि सद्गुरू आई तुमच्या जीवनामध्ये जरा निर्माण करायची असेल तर भक्ती मार्गामध्ये आपण यायला हवं, श्रवणामध्ये बसायला हवं, 2 वेळची उपासना करायला हवं. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना, नक्कीच तुम्हाला या द्वारामध्ये मिळतील. पण या द्वारामध्ये तुम्ही प्रवेश कराल तेव्हाच मिळतील ना. पण आपण नुसते बाहेरून म्हणू की बघा भक्ती करायची काय गरज आहे का? पण ज्याच्या जन्मामध्ये गेल्याशिवाय त्याला कळतं का की नक्की तो जन्म आहे कसा? आपण नुसता बाहेरून बोलून काहीच होत नसतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल ना, अशी संगत आयुष्यात लाभली ना तर जगण्यातली रंगत सुद्धा वाढत जाते.
म्हणजेच मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची आहे ती संगत आहे. सर्वात महत्त्वाची आहे जर जीवनाला बघा जीवनामध्ये सुख निर्माण करायचं असेल. बघा माणसाची जेव्हा संगत चुकते, जेव्हा संतांचा सहवास लागत नाही, संतांच्या सहवासामध्ये आपलं जीवन जगत नाही, तेव्हा बघा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखांचं सावट निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा दुःखांचं सावट निर्माण होतं ना, तेव्हा मनुष्याच्या अधोगतीला बघा जायला लगेच सुरुवात होते. कारण का? कारण जेव्हा मनुष्य दुःखामध्ये असतो तेव्हा सर्वात जास्त बघा वाईट कृत्य मनुष्य करत असतो, वाईट मार्गावर जात असतो. पण ज्या दुःखातून मार्ग काढण्याचा प्रयत्न जो मनुष्य करतो तोच पहिले तिऱ्याला पोचतो आणि तोच संतांच्या संगतीमध्ये सुद्धा जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमची संगत चुकली ना तर बघा आयुष्याची रंगत सुद्धा चुकून जाते. बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की माणसाच्या जीवनामध्ये संतांचा जर आशीर्वाद लाभला तर माणसाच्या जीवनाचं बघा सोनंच होऊन जातं, माणसाच्या जीवनाचं भलंच होऊन जातं. आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक महात्मा होता आणि एका गावामध्ये बघा पेटी वाजवत सुंदर सुंदर भजन म्हणत बघा भिक्षा मागत होते. बघा आपण विचार करा, आपल्या बाळपणीसुद्धा बघा ते भगव्या कपड्यांवाले साधू यायचे. बघा भरपूर लांबून ते बघा पायी चालत यायचे. त्यांच्या पायामध्ये चप्पलसुद्धा नसायची, पण ते खरे साधू होते. पण आजच्या या कलियुगामध्ये तसं राहिलं आहे का? कुणावर विश्वास ठेवावा हीच मोठी नामुष्की झालेली आहे. म्हणून बघा आपण एक उदाहरण पाहूया. तशाच प्रकारचा हा एक महात्मा होता आणि गावामध्ये पेटी वाजवत वाजवत आणि सुंदर सुंदर भजन म्हणत बघा भिक्षा मागत होते. खांद्यावर एक मोठी झोळी अडकवलेली होती. ज्या पण घरातून भिक्षा मिळत असे ते त्या झोळीत टाकत असत. एका गल्लीच्या वळणासमोर बघा असलेल्या घरापुढे महात्मा भजन गात होते. तेव्हा घरातून कलावती नावाची एक साधारण महिला दरवाजा उघडून बाहेर आली. कलावतीला तर संत महात्म्यांच्या मुख मंडळावर माहीत नाही काय दिसलं. कलावतीने सगळ्यात पहिल्यांदा त्या महात्म्यांचं चरणस्पर्श केलं. मग हात जोडून आग्रहपूर्वक त्यांना घरामध्ये घेऊन आली. महात्म्यांनी आपली बघा ती पेटी आणि झोली जमिनीवर ठेवून खुर्चीवर बसले. तेव्हा कलावती महात्म्याला म्हणाली, तुम्ही भजन खूप सुंदर गाता, तुमचा मठ किंवा आश्रम कुठे आहे बरं? त्यावर महात्मा म्हणाले, बेटा संत आणि पाणी चालत राहायला हवं. आमच्या गुरूंची आज्ञा आहे की कधी थांबू नका, एकांतामध्ये भजन स्मरण करा आणि भ्रमण करताना भजन म्हणून लोकांना जागं करा. माझ्यासमोर अजून बघा माझ्याबरोबर अजून माझे 2 साथी आहेत. ते जवळच्याच गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले आहेत आणि भिक्षा मागून झाल्यानंतर दुपारी गावाच्या बाहेर आम्ही एकत्र येऊ आणि एकत्र मिळून जेवण करू आणि मग पुढच्या गावासाठी निघू. तेव्हा कलावती म्हणाली, महात्मा माझ्या पतीचा स्वर्गवास होऊन 5 वर्षे झाली आहेत. मला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. दोघेही शिकत आहेत. मी गावातल्या लोकांची कपडे शिलाई करून कसा तरी माझा आणि माझ्या मुलांचा उदरनिर्वाह करत असते. आता तर फक्त एकच इच्छा आहे की मुलांचं चांगलं शिक्षण पूर्ण करावं आणि त्यांना कमवण्या इतकं लायक बनवावं आणि मुलीचं लग्न करून मगच मी सुखी होईल. कलावती म्हणाली, मी तर खूप भाग्यशाली आहे की तुम्ही माझी विनंती स्वीकार केली. माझ्या घरामध्ये तुमचे चरण पडले, तुमचे चरण स्पर्श झाले, माझं घरसुद्धा पवित्र झालं आणि माझी एक विनंती तुम्ही स्वीकार करा. घरामध्ये जे काही बनवलं आहे ना ते तुम्ही ग्रहण करा. कलावतीचा आग्रह स्वीकार करून महात्मा म्हणाले, बेटा जा आणि 2 चपात्या आणि जी पण डाळ भाजी बनवली आहे ना ती घेऊन ये. कलावती जेवण घेण्यासाठी स्वयंपाकघरात निघून जाते. तिने ताटामध्ये भोजन वाढून घेतलं आणि महात्म्यांच्या समोर एका टेबलावर ठेवलं. महात्म्यांनी उठून हात धुतले. मग काही मंत्रांना मुखामध्ये उच्चारण करून भोजनाला सुरुवात केली आणि भोजन समाप्तसुद्धा केलं. तोपर्यंत मुलंही शाळेतून बाहेर आली
बघा घरामध्ये आली होती आणि मुलांनीही महात्म्यांचं चरण स्पर्श केलं. महात्म्यांनी जेवण समाप्त केलं होतं आणि आपली बघा पेटी आणि झोळी उचलून जाण्यासाठी तयार झाले. कलावतीनं महात्म्यांच्या चरणावर डोकं टेकलं आणि महात्म्यांनी आशीर्वाद देत म्हणाले, बेटा नेहमी आनंदी राहा. उद्या ज्या कामापासून दिवसाची सुरुवात करशील दिवसभर तेच काम करत राहशील. एवढे बोलून महात्मा तिथून निघून जातात. कलावतीनं मुलांना जेवायला दिलं आणि शिलाई मशीनवर काम करू लागली. संध्याकाळ झाली तेव्हा ती उठून स्वयंपाकघरात जाऊन रात्रीसाठी जेवण बनवू लागली. मुलगा अभ्यास करत होता. आईनं मुलाला आवाज दिला. तिघांनी मिळून जेवण केलं. इकडची तिकडची चर्चा करू लागली. तेव्हा अचानक दरवाजावर आवाज झाला. कलावतीनं दरवाजा उघडला तर 4-5 घर दूर राहत असलेली बघा जानकी नावाची महिला त्या दरवाजामध्ये उभी होती. राम राम बघा म्हटल्यानंतर ती म्हणाली, मला उद्या माझ्या भावाच्या घरी जायचं आहे आणि मला एक चांगलं सलवार कुर्तीसाठी कापड दाखव. कलावतीनं जानकीला कापड दाखवलं. जानकीने ड्रेससाठी एक कापड पसंत केलं आणि त्याला बाजूला काढून कलावतीला म्हणाली, या कपड्यापासून सुंदर कुर्ती बनवून दे मला. उद्या संध्याकाळपर्यंत दे. कलावती हो म्हणाली आणि जानकी तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच कलावती उठून हात पाय धुवून तिने सलवार कुर्ती शिवण्यासाठी बघा मेजर टेप घेऊन कपड्याचे माप घेऊ लागली. 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर. बघा कलावती हैराण झाली. एका कुर्तीच्या कपड्यामध्ये एवढे मीटर. कपडा तर संपायचंच नाव घेत नव्हता. ती मोजत होती आणि कपड्याचा ढीग पडत होता. तिचे हात थांबतच नव्हते आणि तिला थोडीसुद्धा थकावट जाणवत नव्हती. आणि आज मुलं शाळेतही गेली नव्हती. बघा ही कथा म्हणून ऐकू नका. आपण पाहत आहोत की संत महात्म्यांचा बघा जेव्हा उद्धार करायचा असतो ना, त्यांचा नुसता स्पर्श जरी झाला ना तर माणसाच्या जीवनाचं भलंच होऊन जातं. बघा हे जे सार आहे हे सार बघा लक्षात ठेवून हे निरूपण ऐका. बघा त्यावेळी थकावटसुद्धा तिला जाणवत नव्हती आणि आज मुलंसुद्धा तिची शाळेत गेली नव्हती. दोन्हीही मुलं कपडा गोळा करत होते. संध्याकाळ परत कपड्याचा ढीग लागला होता. शेजारी असलेल्या बघा शहरातील व्यापाऱ्याच्या कानी जेव्हा ही खबर पडली तेव्हा तो आपल्या घरामध्ये बघा मॅनेजरला घेऊन कलावतीच्या घरी पोचला. व्यापाऱ्याने कपडा पाहिला आणि मॅनेजरशी चर्चा करून सगळा कपडा खरेदी केला. त्याने कलावतीला एवढ्या मोठ्या रकमेचा चेक दिला ज्यामध्ये कलावतीच्या मुलांचं शिक्षणसुद्धा झालं आणि मुलीचं लग्नसुद्धा आरामात झालं. बघा कलावतीच्या शेजारीचं एक श्रीमंत कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबात राहणारी बघा त्या लता नावाची महिला कलावतीच्या घरी येऊन तिला शुभेच्छा देऊन म्हणाली, ताई हा चमत्कार झाला कसा? तेव्हा कलावती म्हणाली, हा सगळा त्या संत महात्म्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळं हे सगळं घडलं आहे. मी तर त्यांना फक्त खायला घातलं होतं. जाता जाता त्या संतांनी मला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, ज्या कामानं तू दिवसाची सुरुवात करशील ना तेच काम तू संध्याकाळ परत करत राहशील. आणि पुढे काय झालं ते तर तुम्हाला सगळं माहीतच आहे. लता आतून जळत होती पण चेहऱ्यावर आनंद दाखवून निघून गेली. बघा आपल्या जीवनामध्ये जेव्हा भरभराटी निर्माण होते ना तेव्हा बघा समोरची माणसं असतात बघा आपल्या तोंडावरती गोड गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार चालू असतात. म्हणून त्यांच्या भीतीमुळं आपण खचून जाऊ नये. जेव्हा उलट आपल्या प्रयत्नांना जास्तीत जास्त बघा मेहनत करावी. म्हणून पुढे समर्थ सांगत आहेत, तिला पश्चाताप होत होता की संत तिच्या घराबाहेरही आले होते पण तिने लक्ष मात्र दिलं नाही. लता घरी येऊन आपल्या नोकराला म्हणाली, बघा त्या पेटीवाल्या महात्म्याचा शोध घ्या. जिथे पण सापडतील तिथून लगेच घेऊन या. नोकरांनी माहीत केलं की 2 गाव दूर ते महात्मा मिळाले. लताने हात जोडले तेव्हा महात्मा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नोकरांबरोबर लताच्या घरी येतात. लता खूपच खुश होती.
तिने महात्म्यांना सोप्यावर बसवलं आणि ती स्वतः खुर्चीवर बसून नोकरांना आदेश देऊ लागली, चहा बनवून घेऊन या, लवकर जेवण करून घेऊन या. महात्म्यांनी चहा पिला, जेवण खाल्लं आणि तिथेच पलंगावर झोपले. दुसरीकडे लताच्या मनात महात्म्यांबद्दल राग येऊ लागला. ती मनातल्या मनामध्ये बडबडू लागली, चहा पण पिला, जेवण पण केलं, आता पाय पसरून झोपले आहेत, माहिती नाही कधी जाणार. थोड्याच वेळातच महात्मा जाण्यासाठी दरवाजामध्ये आले. तेव्हा लता म्हणाली, महात्मा तुम्ही जात आहात, मला तर आशीर्वाद तर दिला नाही. तेव्हा महात्मा हसून म्हणाले, अच्छा, आशीर्वाद पण हवा आहे का? ठीक आहे, जेव्हा सकाळी उठून ज्या पण कामाला सुरुवात करशील ते काम तू संध्याकाळपर्यंत होईपर्यंत करत राहशील. एवढं म्हणून महात्मा तिथून निघून जातात. संत महात्मा निघून गेल्यानंतर लताने पटकन गावातल्या दुकानातून 2 मीटर कापड खरेदी करून घरी आणली आणि घरातला मेजर टेप घेतला. कपडा आणि मेजर टेप पलंगाच्या जवळ ठेवला, म्हणजे सकाळी सकाळी पहिल्यांदा हेच काम करून अजून श्रीमंत होईल. संध्याकाळ तर झाली होती, पण तिच्या हिशोबाने रात्र व्हायला वेळ होत आहे. शेवटी रात्र झाली. कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी जेवण केलं आणि झोपी गेले. कलावतीने जसं सांगितलं होतं तसंच सगळं दृश्य लताच्या डोळ्यासमोर दिसायला सुरुवात झाली. तिला झोप तर लागत नव्हती, पण माहीत नाही अर्ध्या रात्री तिला कधी झोप लागून गेली. सकाळी जेव्हा नोकराने दूध घेण्यासाठी दरवाजा उघडला, त्या आवाजाने लताला जाग आली आणि ती पटकन कपडा आणि मेजर टेप घेऊन जमिनीवर बसली होती. तेवढ्यात तिला एक शिंक आली. आणि हे काय, एक शिंक, 2 शिंक, 4 शिंका, 5 शिंका. शिंका येतच होत्या, त्या थांबायचं काही नाव घेत नव्हत्या. तिचा नवरा पळत गावातील वैद्याजवळ जातो आणि त्यांना घरी घेऊन येतो. वैद्य पण खूप हैराण होतात. आणि हा कसला आजार आहे, कोणतं औषध दिलं तरी औषध खाणार कसं? वैद्याने डोकं दाबलं, नाक पण दाबून पाहिलं, पण शिंका काही थांबायचं नावच घेत नव्हत्या. वैद्य लताच्या नवऱ्याला म्हणाले, तुम्ही शहरातून डॉक्टरांना घेऊन या, त्यांनी एखादं औषध दिलं ना तर कदाचित लताताईंना बरं वाटेल. तेव्हा लताच्या नवऱ्यानं टांगा बोलवला आणि शहराच्या दिशेने गेला. इकडे लताच्या शिंका देऊन देऊन हालत खूप खराब झाली होती, कारण दुपारनंतर डॉक्टरांना घेऊन लताचा नवरा घरी दाखल झाला. डॉक्टरांनी लताची नस पाहिली आणि म्हणाले, मी एक इंजेक्शन देतो, त्यामुळे थोडा आराम मिळेल. डॉक्टरांनी लताच्या हातामध्ये इंजेक्शन दिलं आणि बसून वाट पाहू लागले. पण या औषधाचा पण काही उपयोग झाला नाही. शिंका थांबतच नव्हत्या. तेव्हा डॉक्टर म्हणाले, माझ्या डॉक्टर लाईनमध्ये अशा प्रकारचा मी पहिलाच केस पाहिला आहे. तुम्ही यांना माझ्या क्लिनिकमध्ये घेऊन चला, तिथे जाऊन आपण ग्लुकोजमध्ये औषध घालून त्यांना आराम मिळेल. आता गावातला सरपंचाची गाडी मागवली, पण आश्चर्य, जशी लता गाडीमध्ये बसली तिच्या शिंका थांबल्या. घरामध्ये सगळेच आनंदी झाले. सगळे विचार करत होते की डॉक्टरांच्या इंजेक्शननं काम केलं. पण खरी गोष्ट लताला माहीत होती की शिंका का आल्या आणि कशा थांबल्या. समर्थांनी सांगितलेलं आहे की या कथेचं तात्पर्य काय, की आपली भक्ती असते ती कधीच ओढून ताणून करता येत नाही. बघा, कोणाच्याही जीवनावर बंधनं घालून आपल्या जीवनामध्ये सुख कधी मिळवता येत नाही. म्हणून जर भक्ती करायची असेल ना तर मनोभावाने केली पाहिजे. आणि जो मनोभावाने भक्ती करतो ना त्याच्याच बघा सेवेमध्ये परमेश्वर असतो. तो नितांत हजर असतो, कधीही त्याचं मन विचलित होऊ देत नाही. पण जो मनुष्य असतो भक्ती मार्गाचा अवडंबर करत असतो, श्रीमंत होण्यासाठी वाईट गोष्टींचा विचार करत असतो, त्याच्या जीवनामध्ये सुख कधीच निर्माण होत नाही. आणि तो कधीच बघा भगवंताच्या स्वरूपाने श्रीमंतसुद्धा होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये संतांची जर बघा चाहूल लागली ना, संतांचा जरी स्पर्श जरी झाला ना, तरीही तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांच्या जीवनामध्ये बघा संत महात्मे आले ना, त्यांच्या जीवनाचा उद्धारच झाला. आजपर्यंतचा इतिहास सांगतो, ज्यांच्या जीवनामध्ये एक क्षण जरी संतांचा स्पर्श होतो ना,
त्याच्या जीवनाचा उद्धारच होऊन जातो. म्हणून जीवनामध्ये संत संगती घडली पाहिजे. नाहीतर आपण बघा किती मित्र निर्माण करतो, किती नाते निर्माण करतो, पण संत संगती कधी निर्माण करतो का? संत संगतीमध्ये कधी आपण बसतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तुम्ही कितीही धन कमवा, कितीही पैसा कमवा, काहीच कामाचा नाही. सर्व काही इथेच राहणार आहे. म्हणून जीवनात जर कमवायचं असेल ना, तर सुंदर माणसं कमवा. बघा, चांगल्या विचारांची माणसं कमवा. संत महात्म्यांना जीवनामध्ये प्रवेश द्या. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये, हृदयामध्ये संत महात्म्यांची एंट्री होईल ना, तेव्हा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच परमेश्वराला हवं. आपली संत संगती असते ना, आपली संगती असते, आपल्या जीवनावर, विचारांवर प्रेरित होत असते. जर आपली संगतीच चांगली नसेल तर आपल्या जीवनामध्ये पण दुःख निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जर आपल्या जीवनात जर संगती नीट व्हायची असेल ना, तर संत संगती खूप महत्त्वाची आहे. ज्याचं जीवनसुद्धा सुंदर होतं आणि तो इतरांचं जीवनसुद्धा सुंदर करतो. म्हणून जीवनात झालेल्या चुका असतील त्या मागे विसरून जा. ज्या नवीन गोष्टीला सुरुवात करायची आहे ना, तिचा प्रारंभ करा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. कालही सोबत होता, आजही सोबत आहे आणि उद्याही सोबत असणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.